मेजरमेंट घेतले आपण शंकरपाळीसाठी। 1 वाटी तूप घेणार आपण, हे 1 वाटी साखर आणि 1 वाटी पाणी। आता याच्यामध्ये आपण 1 वाटी पाणी आणि त्याच्यात साखर 1 वाटी टाकून विरघळवूया। या वाटीने 3 वाटी आपण मैदा घेतलाय। मैदा आपण आता चाळून घेतलाय। आता याच्यामध्ये चिमूटभर मीठ टाकायचं, चिमूटभर मीठ टाकायचं थोडंसं, त्याच्याने आपल्याला टेस्ट थोडी येते। प्रत्येक ह्याच्यामध्ये आपण थोडं थोडं चवीपुरतं मीठ टाकावं। इथे आपण कप भरून दूध घेतलेले आणि हे साखर आणि तुपाचं मिश्रण आहे। याच्यामध्ये दूध टाकायचं नाही, याच्यामध्ये दूध टाकलं आपण तरी दूध फाटू शकतं, म्हणून दूध वेगळंच आपण मळताना टाकून घ्यायचं। तुपाचं आणि पाणी हे आपण टाकून घ्यायचं याच्यामध्ये, चांगलं मिक्स करायचं। मिक्स केल्यानंतर आपण नंतर दुधाचा पण वापर करणार आहे याच्यामध्ये। हे दूध आपण आता थोडं टाकून घेतो याच्यामध्ये। याच्याने शंकरपाळ्या चांगल्या खुसखुशीत होतात आणि शंकरपाळ्या चांगले लेयर्स येतात। हे आपलं आता शंकरपाळीचं चांगलं मळून झालंय। आता थोड्या 5 मिनिट ह्याला आपण ठेवूया असंच। याच्यातून आपण आता एक मोठा चांगला गोळा करायचा। आता हा आपण गोळा घेतलाय। आता हा चांगला जाडसर लाटून घ्यायचा, ते शंकरपाळ्या चांगल्या खुसखुशीत व्हायला आपल्याला आणि आपल्याला लेयर्स येतील। आता आपण लाटून घेऊया। चांगला जाडसर लाटायचं आपल्याला। चांगला जाड आपले लाटून झाले, त्यात आपण आता शंकरपाळ्या कट करूया। तर अशा पद्धतीने आपण कट करून घेतल्यात। तर आता बघा, अशा पद्धतीने आपण जाड लाटले। मंद आचेवर आता चांगला तळून घ्यायचा। तेल गरम करायला ठेवलं आपण, तेल गरम होतंय। तेल गरम झालं की आपण तळून घेऊया शंकरपाळी। तर आपल्या शंकरपाळ्या चांगल्या मस्त झाले बघा। खुसखुशीत झालेत। पद्धतीने बघा लेयर्स पडलेत शंकरपाळीला। तर आपल्या शंकरपाळ्या बघा तयार झाल्यात, मस्त खुसखुशीत झाल्यात।